शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंनी काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज समारोप होतोय। यासाठी स्वतः शरद पवार येत आहेत। त्यावरूनच शरद पवारांनी यावं, नगरचा विकास पाहावा असं महायुतीचे उमेदवार सुजय विखे म्हणाले। शहरातल्या गांधी मैदानात संध्याकाळी 5:30 वाजता स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा समारोप होतोय। यासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत। भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा करत अण्णा हजारेंनी देशाचं सरकार उखडून फेकलं असं वक्तव्य सुजय विखेंनी केलं। ते पारनेरला माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलत होते। यावेळी त्यांनी खासदार झाल्यावर पारनेरला 24 तास पाणी देण्याचं आश्वासन देत विखे दिलेला शब्द पाळतात असंही म्हणाले। वर्धा जिल्ह्यातल्या तळेगावात पंतप्रधानांची आज सभा आहे। महायुतीचे उमेदवार रामदास तडस, अमरावतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ मोदी सभा घेतील। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सभेची तयारी पूर्ण झाली आहे। संध्याकाळी 5 वाजता मोदी मतदारांशी संवाद साधणार आहेत। तुम्हाला निधी पाहिजे तर लोकसभा निवडणुकीत कचाकचा बटण दाबा या अजित पवारांच्या विधानाचा शरद पवारांनी आपल्या खुमासदार शैलीत समाचार घेतला। तुतारी समोरचं बटण दाबा, मात्र कसं दाबा वगैरे मी सांगत नाही, काही देणं घेणं मागणं अशी आमची भूमिका नाही असा टोला शरद पवारांनी लगावला। DS कुलकर्णी यांचं जंगली महाराज रोडवरच्या ऑफिसमध्ये कुटुंबियांना अखेर प्रवेश मिळालाय। पुण्यातील बंगला आणि ऑफिसमधली कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं ताब्यात घेण्यासाठी DSK यांनी अर्ज केलेला, त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली।